नमस्कार फ्रेंड्स, मी वैद्य रोहिणी चावरे आज आपल्या आयुर्वेद जिज्ञासा नामक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण नवीन विषय घेतोय सांख्यदर्शनाचा. शेवटचा मुद्दा आहे. इथे सांख्यदर्शन संपणार आहे. ते लक्ष देऊन समजून घ्या की विषय आहे कैवल्य. सांख्यदर्शनानुसार कैवल्य वर्णन. तर कैवल्य म्हणजेच काय? पुरुषाच्या दुःखातून अंतिम मुक्तीची संकल्पना. सांख्य म्हणतात सांख्यदर्शन समजून घेताना आपण प्रकृती, पुरुष, त्रिगुण, 25 तत्वे आणि सत्कार्यवाद, सृष्टी उत्पत्ती याचा अभ्यास करतो. पण सर्व ज्ञानाचा अंतिम उद्देश काय? तर कैवल्य प्राप्ती. तो म्हणजे प्रकृतीपासून विवेकपूर्वक निवृत्ती आणि दुःखाची अंत्यतिक निवृत्ती म्हणजेच काय? कैवल्य. ह्याला सांख्यदर्शनांनी कैवल्य असे टर्मिनॉलॉजी शब्द दिले. आता कैवल्य शब्द हा समजून घेण्यासाठी आपल्याला शब्द पाहावा लागेल. कैवल्य कशापासून बनलेला आहे? तर कैवल्य शब्द केवल या शब्दापासून बनलेला आहे. अर्थ काय? केवलस्य भावः कैवल्यम. अर्थात पुरुषाचे जे स्वतःचे शुद्ध स्वतंत्र स्वरूपात स्थित होणे म्हणजेच काय? कैवल्य. स्वतंत्र स्वतःच्या भावामध्ये अस्तित्व प्राप्त करणे म्हणजेच कैवल्य होय. कोण पुरुष म्हणजे कोण? तर चेतन भाव. ठीक आहे. सांख्यदर्शनाच्या दृष्टीने पुरुष हा स्वभावता कसा आहे? तो शुद्ध आहे, चेतन आहे, असंग आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही गुणांचा संघ नाही आहे. तो त्रिगुणातीत आहे, त्रिगुणाच्या पलीकडे आहे, निष्क्रिय आहे. स्वतःच्या सुखदुःखांचा तो भोगता नाही आहे. निष्क्रिय म्हणजे तो करता नाही आहे कुठल्याही कार्याचा. परंतु पुरुषाच्या प्रकृतीशी झालेला जो अविवेकजन्य संबंध असल्यामुळे त्याला प्रकृतीची जी कार्य आहेत ती स्वतःची कार्य आहेत असं जाणवायला होतं. म्हणजे महत्, अहंकार आदी जी कार्य आहेत ती स्वतःचीच आहेत. जर आपण पुढे पाहणार आहोत त्याची उदाहरणं काय आहेत ते. आत्ता कैवल्याची आवश्यकता काय आहे? ज्ञान जर मिळालेलं असेल आपल्याला सगळ्यांना सांख्यदर्शनाच्या तत्वांचं, सत्कार्यवादाचं, सिद्धांताचं आदीचं, पण मग कैवल्याची आवश्यकता काय आपल्याला प्रश्न जर भासला तर ते म्हणतात की मनुष्य दुःखातून कायमचा मुक्त होऊ शकतो का? ह्या प्रश्नावरनं कैवल्याची आवश्यकता आपल्याला भासते. सांख्यकार मनुष्याच्या जीवनातील 3 प्रकारच्या दुःखांचं वर्णन करतात. बरोबर. ते म्हणजे आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख आणि आधिदैविक दुःख. या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी केवळ तात्पुरते उपाय पुरेसे आहेत का? नाही. म्हणजे आध्यात्मिक दुःख म्हणजे शारीरिक मानसिक दुःख जर झाले तर त्याला फक्त शारीर आणि मानसिक सुख देऊन त्या दुःखाचं पुरेसं आपण समाधान करू शकत नाही. याच्यासाठी उदाहरणास्वरूप जर औषध घेतल्याने एखादं व्याधी बरा झाला, शारीरिक मानसिक व्याधी बरे झाला, संपत्ती मिळाल्याने आर्थिक जे दुःख होतं ते आर्थिक समस्या दूर होतात आणि अनुकूल परिस्थिती मिळाल्याने मानसिक त्रास कमी झाला. तर अशी जर तात्पुरती समाधान मिळत असतील तर याच्यातनं आपण असं समजू शकत नाही की आपल्याला कायमची मुक्ती मिळालेली. ही मुक्ती जी आहे ती तात्पुरती आहे आणि सांख्यदर्शनाला अपेक्षित काय आहे की दुःखाची आत्यंतिक आणि स्थायी निवृत्ती आणि म्हणून कैवल्याची या दर्शनाला आवश्यकता भासली. तर मग हे दर्शन या कैवल्याची आवश्यकता सांगत असताना त्रिविध दुःखाचं वर्णन करतात. मग ह्या दुःखांचं मूळ कारण काय शोधत असताना दर्शनकार म्हणतात मूळ कारण म्हणजे ह्या सगळ्या दुःखांचं मूळ कारण हे अविवेक म्हणजेच अज्ञान. त्या गोष्टीमागचं, त्या दुःखामागचं कारण जे आहे त्यामागचं मूळ उद्देश कारण काय आहे ते म्हणजे अविवेक. म्हणजेच काय? अविवेक म्हणजे काय? पुरुष आणि प्रकृती यांच्यातील वास्तविक भेद माहिती नसणे किंवा याचं अज्ञान असणे ह्यालाच या दुःखाचं कारण सांगितलेलं आहे. पुरुष कसा आहे? चेतन आहे. प्रकृती कशी आहे? अचेतन आहे. परंतु पुरुषाला प्रकृतीच्या कार्याची तादात्म्य वाटतं. म्हणजे जर मी दुःखी आहे, तो काय म्हणतो? जर प्रकृतीला दुःख झालं तर तो म्हणतो की मी दुःखी आहे, मी आनंदी आहे, मी ज्ञानी आहे, मी करता आहे.
आणि ॲक्च्युली काय आहे की पुरुष हा अचेतन आहे, चेतन आहे, पण तो करता नाही. त्या सर्व भावांचा तो फक्त साक्षी आहे. अशा प्रकारच्या कल्पना निर्माण होतात. परंतु सांख्यदर्शनाला प्रत्यक्षात दुःख, सुख, ज्ञान, अज्ञान, राग, द्वेष, अहंकार ह्या आदींची जी संकल्पना आहे, मनाची चंचलता आहे, ही सर्व प्रकृतीच्या क्षेत्रातील कार्य आहे. पण पुरुष मात्र त्याचा साक्षी आहे. हे पुरुषाला जेव्हा ज्ञान होतं तेव्हाच कैवल्य प्राप्ती होते. आणि ह्याचं अज्ञान म्हणजेच काय, दुःखाची उपस्थिती असते. तर मग आता पुरुष आणि प्रकृतीचा संबंध कसा येतो? त्याचा संबंध काय, आपण सांख्य दर्शनामध्ये सृष्टी उत्पत्ती पाहत असताना त्याचा संबंध समजून घेतला. इथे कैवल्य समजून घेताना परत समजून घेऊया. सांख्य दर्शनाचं एक अत्यंत सुंदर तत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय, म्हणजे प्रकृती आणि पुरुषांचा संबंध म्हणजे संयोग म्हणून वर्णिला जातो हे माहिती आहे. पण पुरुष चेतन आहे आणि प्रकृती ही कशी आहे, अचेतन आहे. अचेतन प्रकृतीला पुरुषाच्या सान्निध्यामुळे जणू चेतनता प्राप्त होते आणि म्हणजे तिला ते प्रकृतीला तसं जाणवायला लागतं, भासवायला लागतं. आणि पुरुषाला प्रकृतीच्या गुणाचं प्रतिबिंब म्हणजे त्याचं प्रतिबिंब, मिरर इमेज पुरुषामध्ये असल्यासारखं भासतं. आणि यामुळे काय होतं, तिथून अविवेक निर्माण होतो आणि तादात्म्य आपण ज्याला म्हणू, त्याप्रमाणे तो भासू लागतो. कोण, पुरुष. कुणाप्रमाणे, प्रकृतीप्रमाणे. आणि मग तसं त्याला भासू लागतं, अनुभव होतो आणि मग तो बंधनात येतो प्रकृतीच्या. आणि त्या बंधनातनं काय होतं, दुःखाची निर्मिती होती. म्हणून सांगितलंय की अविवेक किंवा अज्ञान हेच काय आहे, दुःखाचं मुख्य कारण आहे. कसं झालं, दुःखाची निर्मिती कशी झाली, जसं आपण सृष्टी उत्पत्ती पाहिली त्यामागे दुःख निर्मितीसुद्धा कारणीभूत ठरते. जशी जशी सृष्टी उत्पत्ती होते तसं तसं दुःखाचं निर्मिती हे ते होऊ लागते. कशी होते, म्हणजे अविवेक झाला. अविवेक कुणाकुणामध्ये होतो, पुरुष आणि प्रकृतीमध्ये. आणि मग पुरुष काय करतो, प्रकृती समान भासू लागतो, अनुभव करायला लागतो आणि बंधनात येतो प्रकृतीच्या. आणि तिथून काय होतं, दुःखाची निर्मिती होते. मग बंधन कशामुळे निर्माण होतं, तर सांख्यदर्शनानुसार पुरुष स्वतः कधीही बंधनात पडत नाही. का, तो निष्क्रिय आहे, त्याला कुठलेही गुण नाही आहेत. मग बंधनात येण्याचं काही कारण आहे का, नाही. पण त्याच्यामध्ये अजून दुसरे कुठले गुण आहेत की असंग आहे तो, म्हणजे कुठलेही गुण एकमेकांमध्ये ते मिसळलेले आहेत असं दिसत नाही. परत तो निष्क्रिय, निरपेक्ष आहे. मग ह्याच्यात बंधन असण्याचं कुठलंच कारण नाही. मग बंधन कोणाचं येतं, तर हे समजण्यासाठी अविवेक समजून घेतलं पाहिजे. पुरुष आणि प्रकृती याचा भेद नसल्यामुळे प्रकृतीचे धर्म पुरुषावर आरोपित केले जातात. म्हणजे प्रकृती समानच पुरुष भासू लागतोय किंवा तो समजून घेऊ, अनुभव करायला लागतो, स्वभावता जाणवू लागतं त्याला. उदाहरणार्थ, जर मन दुःखी आहे, शरीर मन हे काय प्रकृतीचे भाव आहेत, तत्व आहेत. पण मग आत्मा काय म्हणायला लागतो, पुरुष काय म्हणतो की मी दुःखी आहे. मन दुःखी असताना पुरुष म्हणतो मी दुःखी आहे. आणि बुद्धी निर्णय घेते तर त्यावेळेला वाटतं की मी निर्णय घेतलाय, म्हणजे तो भासू लागतो, तो अनुभव करायला लागतो. आणि अहंकार म्हणतो मी करता आहे. इंद्रियांचा अनुभव घेताना मी विषयांचा भोगता आहे. अशा प्रकारे पुरुष स्वतःला प्रकृतीच्या कार्याशी जोडून घेतो आणि यालाच अविवेकजन्य बंधन म्हणता येते. आलं लक्षात? म्हणजेच आपण काय म्हणूया की जर पुरुषाला प्रकृतीच्या कार्याशी जर संबंध जोडून आला त्यालाच आपण काय म्हणूया, अविवेक. म्हणजेच काय, संबंध, संयोग प्राप्त झाला आणि त्याच्यातनं बंधनाची निर्मिती झाली किंवा बंधनानंतर दुःखाची निर्मिती झाली. मग कैवल्य प्राप्त करण्यासाठी काय काय आवश्यक आहे, आता दुःख निर्मित झाले तर दुःख नको आहे, त्याच्यापासून कायम निवृत्त हवं आहे आपल्याला. म्हणजेच कायमचं सुख समाधान हवं असेल त्यालाच आपण कैवल्य म्हणूया. तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, तर मग सांख्यदर्शन म्हणतात त्याचा मुख्य उपाय म्हणजे विवेक. अविवेकातनं जर दुःख उत्पत्ती होत असेल तर अविवेकच नसेल तर दुःख उत्पन्नच होणार नाही. आणि दुःख उत्पन्न नसेल तो भाव म्हणजे कुठला, तर तो कैवल्य भाव हो. तर मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, काय अर्थ सांगितला त्यांनी अविवेकाचा,
पुरुष आणि प्रकृती यांचा वास्तविक भेदाचं जे ज्ञान आहे, वास्तविक भेद, मी पुरुष आहे, मी प्रकृती आहे, हे वेगवेगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन होणं, भेद होणं, यालाच काय म्हणूया, विवेक ज्ञान म्हणूया. आणि विवेक ज्ञान मिळालं की म्हणजेच आपोआप बंधनमुक्त होणार आणि त्यातनं काय होणार की कैवल्य प्राप्ती होणार आहे. जोपर्यंत व्यक्तीला वाटतं की मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी अहंकार आहे, ह्या तोपर्यंत प्रकृतीशी तादात्म्य टिकून राहतं. जेव्हा दृढ ज्ञान होतं म्हणजे पुरुष वेगळा प्रकृती वेगळी आहे, तेव्हा अविवेक नष्ट होतं. आणि अविवेक नष्ट झाला की बंधन कारण साखळी तुटते. बंधनाची जी काही कारणं आहेत ती सगळी तुटून जातात आणि दुःख भंग होतं. मग जे काही तत्व म्हणजे संयोग, पुरुष आणि प्रकृतीचा संयोग होऊन जी काही तत्व निर्माण होतात की नाही, 25 तत्व, मग त्यातनं त्याची भूमिका कशी आपल्याला स्पष्ट करता येते की प्रकृती आहे तिच्यापासून निर्माण होणारी महत, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचेंद्रिय, एकादश इंद्रिय जे आहेत, पंचमहाभूत, मन, हे 25 तत्व जे आहेत, आणि पुरुष ह्याला 25 तत्वांचा विचार केला जातो. यातील सर्वांचा महत्त्वाचा विषय म्हणजे विवेक. आणि प्रकृतीजन्य तत्व पुरुषातील भेद समजणं म्हणजेच विवेक. मग प्रकृती आणि पुरुष यांच्यातील भेद कसा ओळखायचा? प्रकृती, पुरुष. प्रकृती कशी आहे? अचेतन आहे, त्रिगुणात्मक आहे, परिवर्तनशील आहे, प्रसवधर्मी आहे आणि कार्यकारण रूप आहे, दृश्य आहे, भोग्य आहे. हे सगळं प्रकृतीचे गुण आहेत किंवा लक्षणं आहेत. आणि पुरुष कसा आहे? तो चेतन स्वरूप आहे, त्रिगुणातीत आहे, अपरिणामी आहे, त्याच्यामध्ये परिणाम होत नाही, बदल होत नाही, अप्रसवधर्मी, कुठलंही कार्य उत्पन्न करत नाही आहे. पुरुष कार्यकारण रहित आहे, द्रष्टा आहे आणि फक्त साक्षी आहे. हा भेद जेव्हा बौद्धिक पातळीवर न राहता दृढ विवेक ज्ञान बनतो तेव्हा कैवल्याची प्राप्ती होते. आणि विवेक ज्ञान म्हणजे नेमकं काय? तर पुरुष आणि प्रकृती यांचं वेगळेपण. हे वाक्यपाठ करणे नव्हे तर प्रत्येक अनुभवामध्ये भेद स्पष्टीकरण करणं होय. म्हणजेच काय? उदाहरण घेतलं तर मनामध्ये दुःख निर्माण झालं तर सामान्य व्यक्ती म्हणेल की मी दुःखी आहे. पण विवेकी बुद्धी जाणतो की मनाला दुःख झाले, मन, बुद्धी, अहंकार आदी या तत्वांना दुःख झाले आणि त्याचा मी फक्त साक्षी आहे. हे जेव्हा आपल्याला विवेकबुद्धी कळते तेव्हा तादात्म्य कमी होतं आणि अविवेक कमी होतं आणि पुरुषाचे स्वरूप अधिक स्पष्ट होऊ लागते. प्रकृतीचे प्रयोजन पूर्ण होणे यालाच काय म्हणूया की सांख्यदर्शनात प्रकृतीची कार्य पुरुषासाठी आहे. प्रकृती 2 प्रमुख प्रयोजनासाठी कार्य करते. एक म्हणजे पुरुषाचा भोग, दुसरं म्हणजे पुरुषाचा अपवर्ग. आता हे थोडंसं मतभेद वेगवेगळ्याचे आपण म्हणू इंडिव्हिज्युअलिटीनुसार विचार प्रवाह आहेत. हे सगळं विचार सांख्यदर्शनाचं आहे, आपल्याला फक्त केवळ लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचे त्यांनी प्रयोजन सांगितलेत की एकतर पुरुषाचं भोग म्हणजे आत्म्याचा भोग, चेतनाचं भोग, चेतनत्व त्याला प्रकृतीला हवं असतं आणि त्याच्यातनं कार्याची उत्पत्ती करायची, तत्वांची उत्पत्ती, सृष्टी उत्पत्ती करायची असते आणि पुरुषाचा अपवर्ग. आणि मग शेवटी हे सगळं उत्पत्ती करून शेवटी पुरुषाचा अपवर्ग म्हणजेच काय? मुक्ती करून घ्यायची असते. अशी त्याचे प्रयोजन आहेत असं सांख्य दर्शनांनी सांगितलं. आपण त्याच्या मागचा उद्देश अजून समजून घेऊया. जोपर्यंत पुरुषाला अनुभव आणि विवेकाची आवश्यकता आहे तोपर्यंत प्रकृतीची प्रवृत्ती चालू राहते. परंतु विवेकज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रकृतीचे जे प्रयोजन ज्या पुरुषाच्या बाबतीत पूर्ण होते. उदाहरण घेतलं, नर्तकीचे सुंदर उदाहरण आहे. जर सांख्यदर्शनातील प्रकृती पुरुष संबंध समजण्यासाठी एक नर्तकीचं उदाहरण घेऊया. कल्पना करूया की नर्तकी रंगमंचावर आहे आणि ती आपले संपूर्ण कौशल प्रेक्षकाला दाखवते. प्रेक्षकाने तिचे नृत्य पाहिले, तिचे उद्देश पूर्ण झाला. आता ती पुन्हा त्या प्रेक्षकासमोर नृत्य करण्याची आवश्यकता आहे का? नाही आहे. पण त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुषाला स्वतःचं स्वरूप अनुभव दाखवते. म्हणजे अनुभव झाला की पूर्ण सृष्टी, कार्यतत्व आदी उत्पन्न झाले, त्यातनं दुःख, सुख यांचं उपभोग झाला. आणि त्यानंतर काय? दुःख उत्पत्ती झाल्यानंतर काय होतं की जेव्हा पुरुषाला प्रकृती पासून स्वतःचा भेद समजतो
तेव्हा प्रकृतीचे त्या पुरुषासाठीचे प्रयोजन पूर्ण होते. आणि हीच कल्पना कैवल्य समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे जेव्हा पुरुषाचं प्रयोजन, प्रकृतीचं प्रयोजन इथे संपून जातं, पूर्ण होतं, त्यावेळेला कैवल्य सिद्ध करण्याची आवश्यकता, ची आवश्यकता भासते. आता कैवल्य म्हणजे प्रकृतीचा नाश आहे का, असं एक आपण म्हणजेच जेव्हा पुरुष आणि प्रकृतीचा संयोग होतो, त्यातनं सृष्टी उत्पत्ती होते कार्यकारणवादाने सत्कार्यवादाने, बरोबर. तर ह्या सिद्धांताद्वारे जर सृष्टी उत्पत्ती होत असेल आणि कैवल्याद्वारे जर मुक्ती म्हणजेच पुरुष विभक्त होत असेल, विवेक होत असेल त्याचा, तर मग प्रकृतीचा नाश म्हणजेच कैवल्य आहे का, हा एक संभ्रमात्मक प्रश्न पडू शकतो. तर हा महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेऊया की कैवल्य प्राप्त झाल्यावर प्रकृती नष्ट होत नाही, तर त्या पुरुषासाठी प्रकृतीचे प्रयोजन मात्र समाप्त होते. म्हणजेच काय होतं, पुन्हा जेव्हा पुरुष आणि प्रकृती यांचा संयोग होऊन जे त्रिगुण आहेत प्रकृतीतले ते वैषम्य प्राप्त होतात. ते कैवल्य प्राप्त होत असताना प्रकृतीचे प्रयोजन संपुष्टात आल्यानंतर त्या प्रकृतीचे जे काही 3 गुण आहेत हे सगळे समान अवस्थेत किंवा साम्य अवस्थेत येतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजेच काय होतं, प्रकृती तिथे नष्ट होत नाही. तर पुरुषाचा प्रकृतीशी असलेला जो अविवेकजन्य संबंध असतो, म्हणजे जो संबंध असतो अविवेकजन्य, त्या संबंधाची संपुष्टी तिथे होत असते. आणि मग आपण हे प्रकृती जर साम्य झाली म्हणजेच कैवल्य प्राप्त झाले असं न समजता तिथे असं समजायला पाहिजे की कैवल्य हे मुक्तीचं एक साधन्य आहे. कैवल्य आणि ज्ञान म्हणजेच काय, सांख्यदर्शनात मुक्तीचं साधन म्हणजे काय सांगितलं आहे. सांख्याचा शब्दाचा अर्थच निरुक्तीमध्ये आपण पाहिला होता की विवेक ख्याती, वेगळं वेगळं पण जाणवणे, हेच म्हणजे काय, ज्ञान किंवा विवेक आहे. आणि ह्या वेळेचं काय होतं, विवेक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर असं जाणवतं की मी प्रकृती वेगळी आहे आणि मी पुरुष वेगळा आहे. तर ह्या ज्ञानालाच काय म्हणूया, कैवल्य ज्ञान किंवा विवेक ज्ञान किंवा तत्वज्ञान म्हणूया. ह्याला आपण असे सूत्र रूपात लक्षात ठेवू शकतो की अविद्या किंवा अविवेक झाल्यानंतर प्रकृतीशी तादात्म्य कुणाला प्राप्त होतं, पुरुषाला, आणि तो बंधनात येतो आणि दुःख होतं. याच्या उलट जेव्हा तत्वज्ञान म्हणजे विवेक ज्ञान मिळतं तेव्हा तादात्म्याचा समान, पुरुषाला तादात्म्याचा, प्रकृती समान असण्याचा जो भाव आहे तो अभावात प्राप्त होतो आणि बंधनाची निवृत्ती होते आणि कैवल्य प्राप्त होतं. हे सांख्य दर्शनाचं मूल तर्कशास्त्र आहे, मूल सिद्धांत आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे. कैवल्य म्हणजे मग स्वर्गप्राप्ती आहेत का, असे काही विशिष्ट त्यांनी मतं तिथे स्पष्ट केलेली आहे की मग कैवल्य म्हणजे स्वर्गप्राप्ती आहे का, तर नाही, ही गल्लत नाही करायची. स्वर्ग ही कर्मफलावर आधारित सुखाची अवस्था मानली जाते आहे, नाही हे वेगळं आहे. दर्शनकार स्वतः म्हणतात की स्वर्ग ही कर्मफलावर आधारित एक सुखाची अवस्था मानली. आणि परंतु सांख्यदर्शनातील कैवल्य म्हणजे काय की सुखाचं एक उच्च अवस्थेची प्राप्ती नव्हे, तर कारण सुखसुद्धा प्रकृतीच्या क्षेत्रातील अनुभव आहे. सुख आणि दुःख हे कुणाला अनुभवतं, प्रकृतीला. पुरुषाचा त्याचा काही एक संबंध नाही, तो निष्क्रिय आहे, असंग आहे. त्याला ज्याप्रमाणे दुःख अनुभवता येत नाही त्याचप्रमाणे सुखसुद्धा अनुभवता येत नाही. तर कैवल्य प्राप्तीमध्ये सुख आणि दुःखाचा काहीही संबंध पुरुषाचा येत नाही. म्हणजेच काय की सुखदुःख यांच्या द्वंद्वाच्या पलीकडे पुरुषाचे स्वतंत्र स्वरूप जाणणे म्हणजे कैवल्य होय. म्हणून कैवल्याला केवळ खूप ज्ञान, आनंद मिळणे असे समजणे चुकीचं आहे. म्हणजे कैवल्य मिळालं तर स्वर्गात गेलं, सुख मिळालं, समाधान मिळालं असं आहे का, तर नाही. तर ह्या सुखदुःखाच्या पलीकडे त्याला कुठलं तर अस्तित्व स्वरूप प्राप्त होतं, ते म्हणजे कैवल्य होय. आणि मग कैवल्य म्हणजे मोक्ष आहे का,
तर सांख्यदर्शनाच्या संदर्भात कैवल्य म्हणजे अपवर्ग असा शब्द आलाय आणि त्यालाच आपण काय म्हटले, दुःखाची अपवर्ग म्हणजे काय, दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि असा व्यापक अर्थ समजता येतो. परंतु म्हणजेच पुरुषाला प्रकृतीशी असलेला अविवेकजन्य संबंधातून मुक्त होणे. इथे शब्द मोक्ष समजून घेऊया. त्याच्या पलीकडे जेव्हा पुरुष विवेकी होऊन स्वतंत्र स्वरूपात येतो तेव्हा मोक्ष प्राप्त पुरुष असं म्हणू शकत नाही त्याला आपण. तो स्वतः पुरुष आहे, अचेतन आहे, साक्षी आहे, निष्क्रिय, असंगित आहे, त्रिगुणातीत आहे. तो मोक्षप्राप्त पुरुष असं नाही म्हणू शकत त्याला स्वतःचं अस्तित्व आहे. जोपर्यंत तो प्रकृतीशी संबंधित असतो, कैवल्य अवस्थेपर्यंत पोहोचत असतो आणि अविवेकजन्य संबंधातनं मुक्त होतो, त्या मुक्तीला आपण मोक्ष म्हणूया असं दर्शनकार म्हणतात. मग कैवल्याच्या प्राप्तीची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे, आता संपूर्ण प्रक्रिया क्रमप्रमाणे पाहून घेऊया. पहिला टप्पा काय, दुःखाची जाणीव होते. म्हणजे जेव्हा जेव्हा संयोग होतो त्या संयोगातनं बंधन निर्माण होतं आणि मग दुःख प्राप्ती होते आणि मग हे दुःख प्राप्त झाल्यानंतर जाणीव होऊ लागते. आणि दुसरा टप्पा म्हणजे मग त्या दुःख प्राप्ती झाले तर ते जाणीव झालंय, त्यानंतर त्या दुःखप्राप्तीचं कारण काय आहे, मग ते कारण काय हे जाणून घेण्याचा शोध निर्माण होतो आणि मग मूळ कारण आपल्याला अविवेक सापडतं आणि मग त्यानंतर अविवेकाचं आपण ज्ञान घेऊन, तत्वज्ञान घेऊन, विवेक ज्ञान घेऊन आपण त्या अविवेकाला नष्ट करतो आणि मग प्रकृती आणि तिची जी 24 तत्व समजतात त्या पुरुषाचे स्वरूप ज्ञान आपल्याला पुरुष चेतन, असंग, स्वतंत्र आहे हे समजतं आणि मग शेवटी काय, विवेक ज्ञान 5वा टप्पा आपल्याला सिद्ध होतो. मी प्रकृती नाही, मी पुरुष आहे, मी आत्मा आहे, मी चेतन आहे आणि मी दृढ विवेकी आहे असा अर्थ इथे निर्माण होतो. मग त्यानंतर विवेक ज्ञान झाल्यानंतर हे पण आपल्या लक्षात येतं की तादात्म्य, मी प्रकृतीपासून भिन्न आहे, विवेक आहे, वेगळं आहे, हे जेव्हा आपल्याला जाणवतं तेव्हा पुरुषाच्या स्वतःचं स्वरूप स्वतंत्र सिद्ध होतं आणि हेच म्हणजे हाच टप्पा म्हणजे काय, कैवल्य टप्पा आहे किंवा कैवल्य प्राप्तीचं अवस्था आहे. मग सांख्यदर्शनात एक महत्त्वाची संकल्पना अजून सांगितली आहे की सत्व पुरुषान्यता ख्याती. म्हणजे काय की याचा अर्थ असा होतो की बुद्धी सत्व म्हणजे काय, बुद्धिसत्व किंवा मन किंवा प्रकृतीतलं एक महत्त्व असं जे म्हणूया ते आणि पुरुषाचं भेदाचं ज्ञान होतं. त्याला शब्द काय दिलाय, सत्व पुरुषान्यता ख्याती, अन्यता ख्याती. सत्व आणि पुरुष अन्यता ख्याती असा शब्द आहे तो. म्हणजे ह्या दोघांना परत म्हणजे हेच तत्व आहे, वेगळ्या शब्दाने ते वर्णन केलेलं आहे, ते समजून घ्यायला पाहिजे. याच्यावर MCQ विचारला जाऊ शकतो. सत्व पुरुष अन्यथा ख्याती हा शब्द लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे बुद्धिसत्व आणि पुरुष यांच्यातील भेदाचं ज्ञान होतं आणि मग बुद्धी ही प्रकृतीजन्य आहे, पुरुष हा चेतन आहे. म्हणजे प्रकृती वेगळी आहे, पुरुष वेगळा आहे हे लक्षात येतं आणि त्याचं प्रतिबिंब वेगळं दिसतं आणि परंतु विवेकाने कळतं की प्रकृती वेगळी, पुरुष वेगळा आणि भेद स्पष्ट झाला की मग अत्यंत महत्त्वाचं उदाहरण कैवल्याचं इथे स्पष्ट होतं. मग शेवटी काय होतं, आता त्रिगुणाशी संबंध घेऊया आणि बघूया कैवल्य म्हणजे काय समजतं. प्रकृती कशी त्रिगुणात्मक आहे, सत्वरज तम आहेत त्याच्यामध्ये आणि हे 3 गुण प्रकृतीच्या विकारांमध्ये कार्य करतात आणि तिथून कार्यांची तत्वांची उत्पत्ती होते आणि शेवटी 25 तत्वात्मक सृष्टीची उत्पत्ती होते. बंधनाच्या अवस्थेत पुरुष प्रकृतीच्या गुणाशी तादात्म्य पावल्यासारखा भावतो, म्हणजे त्याला भास होतो ना. आणि परंतु विवेक ज्ञान प्राप्त झाल्यावर पुरुषाला समजतं की हे भाव वेगळे आहेत आणि मी पुरुष वेगळा आहे. म्हणजेच काय, गुणाचे कार्य गुणांमध्ये चालू आहे, मी त्याच्यापासून वेगळा आहे, भिन्न आहे. यामुळे प्रकृतीचे पुरुषासाठीचे प्रयोजन इथे संपतं आणि ते गुण वेगळे, मी पुरुष वेगळा हे सिद्ध होतं. मग वेगळं म्हणजेच काय, विवेक ज्ञान प्राप्ती होते कुणाला, पुरुषाला.
कैवल्याचे तात्विक स्वरूप कसं असतं, मग कैवल्य कसं असतं, नेमकं स्वरूप काय त्याचं तत्वज्ञानी दृष्टीने? तो वस्तू प्राप्त करतो का? नाही. नवीन शरीर प्राप्त करतो का? नाही. स्वर्गात जाणे आहे का? नाही. केवळ सुखाची प्राप्ती आहे का? नाही. प्रकृतीचा मग त्यामुळे विनाश होतो का? नाही. तर स्वतःचे वास्तविक स्वरूप ओळखणे आणि प्रकृतीपासून पुरुषाचा विवेक होणे हीच कैवल्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. म्हणजे काय, कैवल्य काय नाही आहे आणि कैवल्य ॲक्च्युली काय आहे ह्यातला आपण फरक समजून घेतला. म्हणजे ती वस्तू नाही, ते शरीरात कुठला प्रवेश करत नाही, स्वर्गात जात नाही, परत कुठल्या सुखाची प्राप्ती तिला होत नाही आणि त्यामुळे प्रकृतीचा विनाशही संभवत नाही. तर मग ॲक्च्युली कैवल्य काय आहे, तर प्रकृतीपासून पुरुषाचा विवेक होणे म्हणजेच कैवल्य प्राप्ती आहे. आलं लक्षात? आणि अत्यंत महत्त्वाचं इथे कैवल्य आपण संपवलं आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. असा प्रश्न येऊ शकतो बघा, जरा सांख्यदर्शनानुसार कैवल्य स्पष्ट करा. कैवल्य काय आहे सांख्यदर्शनानुसार, असं जर प्रश्न आला तर आपल्याला काय काय लिहिणं अपेक्षित आहे? कैवल्य म्हणजे पुरुषाचे प्रकृतीपासून विवेकपूर्वक पृथक्करण, मग त्रिविध गुण दुःखाची अंत्यतिक निवृत्ती हे अंतिम प्रयोजन आहे. मग दुःखाचं मूल कारण काय? ते अविवेक आहे. अविवेकामुळे पुरुषाच्या प्रकृतीशी तादात्म्य भाव निर्माण होतं, याचं स्पष्टीकरण तिथे दिलं पाहिजे. तत्वज्ञान, विवेकज्ञान हे कैवल्याचं साधन आहे. परत 6वा मुद्दा येतो, पुरुष आणि प्रकृती यांचा भेद समजणं आवश्यक आहे. भेद कसा आहे तो समजून सांगितलं पाहिजे. आणि 7वा, प्रकृती पुरुषासाठी प्रयोजन भोग किंवा अपवर्ग आहे हे समजलं पाहिजे. प्रकृतीचा दोष दाखवण्याचं काम न करता तिथे कैवल्य सिद्ध व्हावं हे आपल्याला इथे वर्णन करता आलं पाहिजे. विवेक ज्ञान प्राप्त झाल्यावर प्रकृतीचे त्या पुरुषासाठीचं प्रयोजन ते सांगता आलं पाहिजे. कैवल्य म्हणजे प्रकृतीचा नाश नाही हे पण सिद्ध केलं पाहिजे. आणि कैवल्य म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र स्वरूपात पुरुषाचं स्थित होणं, हेच म्हणजे कैवल्य तिथे स्पष्ट केलं तर तुम्हाला 10 मार्काच्या LQ मॅक्सिमम मार्क मिळू शकतात. तर अशा प्रकारे कैवल्य आपण समजून घेतला. इन शॉर्टमध्ये थोडं समजून घेऊया. समजा आपण आरशासमोर उभे आहोत आणि आरशावर धूळ असेल तर आपले प्रतिबिंब अस्पष्ट दिसते. आपण आरसा स्वच्छ केलं की प्रतिबिंब स्पष्ट दिसतं, बरोबर आहे? एवढं ते कॉमन सिम्पल उदाहरण आहे. पण अविवेक म्हणजे काय, इथे सिद्ध कसं होतं की काच धूसर पडलाय, हे म्हणजे काय, अविवेक आहे. आणि विवेक ज्ञान काय आहे की मी वेगळा आहे, काच धूसर आहे, मी धूसर नाही आहे, हे जिथे स्पष्ट होतं ते विवेक ज्ञान आहे, बरोबर. परंतु पुरुषाला नवीन स्वरूप प्राप्त होत नाही, म्हणजे तो आधीपासूनच शुद्ध आहे हे त्याला तिथे तो आरशात बघत असताना दिसत नाही, बरोबर. शुद्ध आहे हे दिसत नाही, फक्त त्याचे वास्तव स्वरूप न समजण्याचा दोष दूर होतो. कसं वेगळं विवेकपण, वेगळं भिन्नतापण हे समजून घेतलं तर आपल्या लक्षात येतं की वास्तविक स्वरूप पुरुषाचं वेगळं आहे. आणि अंतिम निष्कर्ष काय येतो की दुःखाची जाणीव, दुःखाच्या कारणाचा शोध, अविवेकाची ओळख, तत्वज्ञान, पुरुष प्रकृती विवेक आणि मग तादात्म्याचं निवृत्ती होते आणि कैवल्य प्राप्ती होते. तर अशा प्रकारे हा कैवल्य सांख्यदर्शनानुसार मुद्दा आपण संपूर्ण मुद्देसूद स्वरूपात पाहून घेतला. जर समजलं असेल तर नक्कीच मला कळवा आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. आणि या संदर्भातली नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असतील तर मला डायरेक्ट DM करा, मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेन. धन्यवाद.